हा 3 टप्पर संजय राऊत याला फार महत्त्व देऊ नका। आर्थिक घोटाळ्यातल्या जामिनावर सुटलेला हा आरोपी आहे आणि त्यामुळे आरोपीच्या कुठल्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला पण समजायला पाहिजे। काही सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवरती सुपारी राज ठाकरे दुपारी घे सुपारी अशा पद्धतीने हीच टीका 2019ला भाजपने पण राज ठाकरेंवर बोलण्या इतकी या सटर फटरांची लायकी नाही आहे। त्यांनी स्वतःच्या जीवावरती त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे राजसाहेब काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे सटर फटर काय बोलतात ते काय फार महत्त्वाचं नाही। आता या संपूर्ण निवडणुकांसाठी उत्साहाचं वातावरण आहे। या 11 लोकसभेमध्ये आमचा प्रवास झालेला आहे आणि मला विश्वास आहे की लोक आज मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बजावतील। मोदीजींचं विकासाचं आणि या देशाच्या भविष्याचं सरकार पुन्हा एकदा निवडतील। महायुतीचे आमचे सगळे उमेदवार बहुमताने निवडून जातील हा मला पूर्ण विश्वास आहे। काही काल पुण्यात एक गोंधळ पाहायला मिळाला। दंगेखोर आणि नौटंकीबाज हे काही नवीन नाही आहे, हे सगळ्या पुण्याला माहिती आहे। त्यांना दिसतंय की महायुतीचे आमचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित आहे आणि त्यामुळे मग काहीतरी काढून त्याला कुठेतरी गालबोट लावायचं काम की कसं आमच्यावरती कसं काय करतायत, आमच्यावर अन्याय होतोय अशा पद्धतीचं काहीतरी घेऊन त्या ठिकाणी नौटंकी करणं हे त्यांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु पुणेकर अतिशय सुज्ञ आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नौटंकीचा धंगेकरांना या वेळेला तरी नक्की फायदा होणार नाही।